या ठिकाणी पलीकडे एक मोठं ग्राउंड आहे. नावरा माझं नाव रे, नावरा तुझं नाही. तुम्ही ते पाठीमागे ठिकाण बघताय ना रे, लोक मला देणं मेरे शिवलिंग आहे त्या प्रकारचं तयार झालं समोर. वेलकम बॅक इन माय न्यू व्लॉग गाईज. सो गाईज सध्या आलो आहे मी माझ्या शाळेच्या ग्राउंडवर. जी आमची आरची स्कूल आहे तिथं ग्राउंड आहे, त्या ठिकाणी आलो आहे. असं ग्राउंड आहे त्या साईडपर्यंत. आणि या ठिकाणी पाठीमागं आहे अग्निशमन दलाचं ऑफिस. आज संडे असल्यामुळं सगळं ग्राउंड खाली खाली जसं असेल. फुल ग्राउंड एम्प्टी आहे. हा जॉगिंग ट्रॅक आणि एक शेड. हे या साईडचं छोटं ग्राउंड आहे आणि या ठिकाणी पलीकडे एक मोठं ग्राउंड आहे. या ठिकाणी असं ग्राउंड आहे काही. आज संडेचं पण सगळं ग्राउंड खाली आहे. नाही तर संडेला असतं भरेल, पण आज खाली आहे. काय का रिकाम आहे काय माहिती, पण संडेमुळे पण आज सगळं ग्राउंड रिकाम आहे. सो गाईज आपण आलो होतो आमच्या शाळेच्या ग्राउंडवर. आता जातोय परत. आमची मंडळी. नावरा माझं नाव आहे रे, नावरा तुझं नाही. ब्लॉग फेमस होशील ना तू. नावरा माझा नावचा काशी करायची डायरेक्ट बंदूक हे अशी परत रिव्हर. ब्राह्मण लोक खायचे ब्राह्मण लोकांचं स्ट्रिक नसतं काय ब्राह्मण लोक त्याला पाणी पिऊ दे थोडं. हायजीन आहे ते, हायजीन माणूस आहे. गाईज मी मार्केटमध्ये चाललो होतो आणि हे बघा समोर मला काय दिसलंय. कसा डग तयार झाला बघा. जे आपले शिवबाबांचे शिवलिंग आहे त्या प्रकारचं ढग तयार झालं समोर. सो वेलकम बॅक इन माय ब्लॉग गाईज. आम्ही आलो आहे आमच्या सोसायटीमधल्या एरियामध्ये शतपावली करायला. आणि शतपावली आणि असं हळूहळू पाय टाकून करायचं. जे अन्नाची नलिका जी शुद्ध करते, क्लीन करते. आणि या प्रकारचा असा काही सीन आहे इथे आमच्या एरियामध्ये. पण मेरे सिवा मेरे को कमेंट में पूछेंगे. हाँ हाँ ना, फिर कैमरा में फेमस कर देते हैं तेरे को. कमेंट में आएंगे सीधे ये पोजू कौन है. पहली बात तो ये पूछेंगे तेरे दोस्त इतने शर्माते क्यों. नहीं ले तेरे को पहले बात तो लोग पूछेंगे तेरे दोस्त इतने शर्माते क्यों. बतना मेरा राम इतने बार ले ले रहा तू. दोस्त थोड़ी नाम है तेरा.
दोस्तों की बात कर रहा मैं। फिर डालने का अपन बंद कर ना। करने के कभी अंदर यहाँ पे तू। सो गाईज आपण ज्या ठिकाणी आलो आहेत ह्या ठिकाणी अगोदर होतं फॉरेस्टचा एरिया होता अगोदर हा जो पाठीमागे बघता फॉरेस्टचा एरिया होता इथे सगळं जंगल वगैरह होतं। ये सच्ची में जंगल था ना यहाँ पे। हाँ ना रे वो बड़ा मकान था ना कच्चा मकान था पहिले। तुम्ही भाऊ इथं घुसले कसं काय तुम्हाला परमिशन घ्यावं लागते पहिले वॉचमॅनची। यूट्यूबर है हम किधर भी घुस सकते। तो गाइस तो मेरी पाठीमागे ठिकाण बघताय। चुप ना रे व्लॉग बना देना मेरे को। मेरा आवाज आ जाता भैया उसमें जरगट। तू खुद से बोल रहा है यार। सो गाइस आपण ज्या ठिकाणी आलो आहेत हे पाठीमागे जागा बघताय इथे अगोदर सगळा फॉरेस्टचा इलाका होता म्हणजे जंगल वगैरे होतं इथे आणि हे सगळं साफ करून आता बघा किती क्लीन पद्धतीने या ठिकाणी तयार केलेलं आहे। या ठिकाणी अगोदर सगळं जंगल होतं आणि या ठिकाणी आता प्लॉटिंग तयार केली आहे। ये क्या यार। सो गाइस इथे चलता चलता आम्हाला खूप भारी मशीन भेटली आहे। कमेंटमध्ये सांगा ही कशाची कशाची मशीन आहे। काय की मशीन लेकिन ये कटर दिख रहा है ये नहीं कटर को भी ब्लेड रहती है काई के मशीन भी। ITI वालों बोलो जरा वो ITI काई के मशीन ये। मेरे क्या बोल नहीं लिया ना रे तेरे को। बोल रहा है मेरे से बात क्यों कर रहा तू। हाँ तो बात तो करूँगा ना। बात करना तेरे ऑडियंस से बात करना। हाँ ऑडियंस मुझे डॉन बोल रहे ऑडियंस से बात करो। यार कमेंट में बोले क्या है। तो डालने वाला भैया हाँ पहले तो फेमस रे। क्या बात है। उन्होंने सुबह बोलना टोकरा किधर गया। तो गाइस बॅक इन माय व्हिडिओ आमची शतपावली अजून पण चालूच आहे। दिस इज माय फ्रेंड शुभम आणि जे अगोदर बघितले तिथे तो होता प्रज्वल माझा दुसरा फ्रेंड होता त्याच्यासोबत त्या साईडला गेलो होतो तर याच्यासोबत इकडे आलो आहे आमच्या बडी सडक रूटवर। आमचा काही बडी सडकचा रूट खूप फेमस रूट आहे तो मी मागच्या वेळेमध्ये बघितलाच आहे हा तो रूट आहे इथे। सो गाईज आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा या व्हिडिओमध्ये की कसे चाललेत माझे ब्लॉग। सो या व्हिडिओवर इथे थांबवतो आहे मी। आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। पर्यंत टेक केअर बाय बाय।